फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प। कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेड सह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक। साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ। स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल। कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती निवडणुकांमध्ये आज या ठिकाणी वैभववाडी तालुक्यामध्ये एक धक्कादायक या इथे बातमी समोर येते आणि ती म्हणजे कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये म्हणजे आजचा छाननीचा खरं तर दिवस होता आणि या छाननीमध्ये कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघाचे उभाटाचे अधिकृत उमेदवार असलेले सुनील लारकर यांचा अर्ज या ठिकाणी अवैध ठरविण्यात येत आहे। म्हणजेच त्यांचा अर्ज या ठिकाणी बाद झाला आहे। त्यांनी जे शपथपत्र या ठिकाणी दाखल केलं त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने फॉर्मॅटमध्ये फॉर्म भरायला पाहिजे त्याच्यामध्ये माहिती अयोग्य भरल्यामुळे तो अर्ज या ठिकाणी निवडणुकीतून बाद ठरवण्यात आलेला आहे। याचबरोबर उंबारडे पंचायत समितीमधून सुद्धा एका महिला उमेदवाराचा अर्ज देखील या ठिकाणी बाद झालेला आहे। साधारण जर बघितलं तर आपण या इथे एकूण 42 अर्ज जे आहेत ते 42 अर्ज या ठिकाणी वैध या इथे ठरणार होते, परंतु 2 अर्ज बाद झाल्यामुळे या ठिकाणी 40 अर्जच या ठिकाणी आता वैध राहिलेले आहेत। अशा प्रकारे जर बघितलं तर आपण कोकीसरे जी आपली पंचायत समिती आहे तर कोकीसरे पंचायत समितीमध्ये सुद्धा सुधीर नकाशे यांची जी मिसेस आहे त्या नकाशे मॅडमसुद्धा या ठिकाणी जवळजवळ विजयाकडे वाटचाल करताना आपल्याला दिसत आहेत। म्हणजे वैभववाडी तालुक्यातला तो पहिला विजय या ठिकाणी मानला जातो वैभववाडी तालुक्याच्या दिशेने आणि वैभववाडी भाजपच्या दृष्टीने सुद्धा हा विजय अत्यंत महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर वैभववाडीच्या दृष्टीने अजून एक विजय या ठिकाणी मानला जातो आणि तो म्हणजे कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघाचा। कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि भाजपाचे महत्त्वाचे असे उपाध्यक्ष असलेले प्रमोद राव राणे यांच्यासुद्धा विजयाची वाट या ठिकाणी सुकर झाली असं या ठिकाणी जाणकारांकडून बोललं जातं। कारण या ठिकाणी उभाटा पक्षाला जो अधिकृत उमेदवार दिलेला होता त्याचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी बाद ठरलेला। अक्षरशः उभाटा पक्षाला या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत असताना सुद्धा नामुष्कीचे हार या ठिकाणी पत्करावे लागले आणि विरोधी पक्षाला म्हणजे सत्ताधारी पक्षाला भाजपला या ठिकाणी विजयासाठी सुकर वाट मिळालेली आहे आणि प्रमोद राव राणे हे उमेदवार या ठिकाणी विजयाचा झेंडा विजयाची पताका या ठिकाणी लावणार हे जवळजवळ सिद्ध होतं आहे। एकूण जर आपण बघितलं वैभववाडीचं चित्र तर वैभववाडीमध्ये एकूण 3 जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत आणि एकूण या इथे 6 पंचायत समिती आहेत आणि ह्या 6 पंचायत समितीमधून सुद्धा जवळजवळ मला वाटतं एकंदरीत हे चित्र आहे आता येणाऱ्या 27 तारीखला एकूण किती उमेदवार या मतदारसंघामध्ये शिल्लक राहतात आणि त्यानंतरच पुढील जी निवडणूक आहे ही आपल्याला या इथे लक्षात येणार। ही जरी निवडणूक इथे भाजप आणि महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या दरम्यान जरी असले तरी वैभववाडी तालुक्याचं एकंदरीत जर चित्र बघितलं तर नारायण राणेसाहेब आणि त्याचबरोबर नितेश राणेसाहेब यांचं वर्चस्व कायमस्वरूपी ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये राहिलेलं आहे आणि इथली नगरपंचायत असून दे किंवा अन्य ग्रामपंचायत असू दे या सर्व ग्रामपंचायत नगरपंचायतमध्ये सुद्धा राणे साहेबांची या ठिकाणी सत्ता असल्यामुळे सत्ता स्थानक त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने असल्यामुळे ही वैभववाडीची पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ह्यासुद्धा तिन्ही जिल्हा परिषदा आणि तिन्ही 6 पंचायत समित्या यासुद्धा भाजपच एकमुखी या ठिकाणी विजयी होणार अशा प्रकारचा विश्वास देखील इथले कार्यकर्ते BJPचे सार्थपणे या ठिकाणी बोलून दाखवत आहेत। अशा पद्धतीने आजच्या या छाननीमध्ये वैभववाडी तालुक्यामध्ये एकूण 40 जे अर्ज आहेत ह्या 40 अर्ज या ठिकाणी वैध ठरलेले आहेत आणि त्याचबरोबर पुढील येणाऱ्या 27 तारीखला आज जो निकाल आहे तो आपल्याला एकूण उमेदवार किती रिंगणात राहतील हे आपल्याला चित्र स्पष्ट होणार आहे। संतोष पाटणकर, आपला सिंधुदुर्ग, वैभववाडी। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।